भाग 15 समर्थन. भाग 14 आपण वाचलं असेल, अरुण नावाचा एक श्रीमंत बापाचा वाया गेलेला मुलगा होता. मुलींना फसवून त्यांचे आयुष्य खराब करणे, त्यांच्या शरीराचा उपभोग घेऊन त्यांना असंच वाऱ्यावर सोडून द्यायचे किंवा त्यांना स्वतः आत्महत्या करण्यास प्रवृत्त करायचे. असा तो अरुण माने. कॉलेजात असताना त्याने अरुण मानेने रेणुकाला सुद्धा फसवलं होतं. पण मोठ्या मुश्किलीने ती त्याच्या तावडीतून सही सलामत सुटली होती. तोच अरुण माने आता तिला त्रास द्यायला आला होता. हनीमूनला गेले तरी त्यांचा पाठलाग करून तो तिथे पोहोचला. हेच आपण मागील भागात पाहिले. त्याने तिला धमकी देऊन निघून गेला होता. आता वाचा पुढे. अरुण निघून गेल्यानंतर ती थोडा वेळ अगदी स्तब्ध बसून राहिली. काय करावे तिला थोडा वेळ काहीच सुचत नव्हते. विचार करून तिचं डोकं बधीर झालं होतं. तेव्हा तिने त्याच्या तावडीतून सुटका करून स्वतःवरचे संकट टाळलं होतं आणि निश्चित झाली होती. पण आता मात्र तिला अरुणची जबरदस्त भीती वाटायला लागली होती. रेणुकाने आतापर्यंत अरुणलाच काय कुणालाच प्रेमपत्र किंवा साधी चिठ्ठीसुद्धा लिहिलेली नव्हती. अरुणला कुठलीही चिठ्ठी किंवा पत्र लिहिलेले नसल्यावर त्याने तिला प्रेमपत्र आकाशला दाखवण्याची धमकी दिली होती. बराच वेळ तिने त्या पत्रांवर विचार करून तिच्या लक्षात आलं की आपण अरुणच्या वासनेला बळी पडलो नाही, म्हणून त्याने हा डाव रचला असावा. आणि मग तिच्या मनात विचार आला, निष्कारण अरुण जर आपल्या सुखी संसारात संशयाचे भूत पेरले तर हा विचार डोक्यात येताच मात्र तिच्या सर्वांगाला दरदरून धाम सुटला. तिने बेचैन झाली. काय करावं तरीही तिने स्वतःला कसं तरी सावरलं आणि शेवटी हे पत्र चिठ्ठ्या सगळं तिने फटक्यात डस्टबिनमध्ये फाडून टाकून दिल्या. थोड्याच वेळात आकाश त्यांच्या रूममध्ये आला. आकाश आल्याबरोबर तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि तिचं मन खूप भरून आलं. अरे तिला रडू कोसळले. ती बोलू लागली, कुठे होता तुम्ही एवढा वेळ? मला न सांगताच गेलेत. त्याने तिला मिठीत घेत बोलला, अगं झालं तरी काय? तू सध्या अशी काय वागत आहेस? एवढी घाबरतेस कशाला? तुला मगाशी गाढ झोप लागली होती म्हणून तुला झोपू देऊन मी सहज बागेत फेरफटका मारायला गेलो होतो इथे जवळच. पण तिथे मात्र आपल्याकडचा म्हणजे पुण्याचा एक अरुण माने नावाचा इसम भेटला. तो गप्पा मारू लागला. त्याचं बोलणं खूप लाघवी आणि खूप कॉमेडी आणि रोमॅन्टिक आहे. खूप वेळपर्यंत हसवत होता, रोमॅन्टिक गप्पा करत होता. तू रूममध्ये एकटी आहे म्हणून मी पटकन यायला पाहत होतो, पण त्यानेच हात ओढून बसवलं. गरमी होत होती म्हणून थंड ज्यूस आणलं. आम्ही मंडळींनी ज्यूस प्यायलो, पण मला आपोआप झोप यायला लागली. तर त्या झाडाच्या थंड सावलीत तिथेच बाकावर थोडासा झोपलो आणि जाग आल्याबरोबर पटकन तुझ्याकडे आलो. आकाश कॉमेडी स्वरात बोलला, पण तुझं असं घट्ट मिठी मारणं मला मात्र आवडलं. असं म्हणत त्याने तिच्या कपाळाचं केस घेतलं. ती मात्र बिलकुल रोमॅन्टिक मूडमध्ये नव्हती. ती म्हणाली, आकाश आपण घरी जाऊया ना आता? तो म्हणाला, अगं जेमतेम 4-5 दिवस झाले आपल्याला यायला. तुझ्यासोबत किती मजा येत होती, पण तू मात्र एवढ्यात घरी जायला बघते तू आहेस. मी तर तुझी मैत्रीण रियाकडून ऐकलं होतं की तुला फिरायला खूप आवडतं. तू मात्र निश्चित कंटाळली. काय तू पण ना? त्याला संशय येऊ नये म्हणून ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. ती म्हणाली, अहो तसं नाही, मला घरची खूप आठवण येत आहे आणि माझी तब्येत ही बरी नाही म्हणून सांगते आहे. तो म्हणाला, बरं उद्या जाऊ आपण. तुझी इच्छा नसेल तर जाऊ दे. चल मग घरी. असं म्हणून ते सकाळी उठले आणि घरी परत गेले. घरी आल्यावर आईवडिलांनी त्यांना विचारले, अरे हनीमूनला किती दिवस गेले तरी जोडप्यानं अपूर्ण पडतात, पण तुम्ही फक्त 4-5 दिवसात परत आलेत असं का? आकाश म्हणाला, काही नाही आई, हिची तब्येत बरी नव्हती म्हणून आलो परत. तिला आठवण येत होती घरची. आई म्हणाल्या, बरं नवीनच लग्न झालेलं आहे, आईवडिलांचं घर कधीच सोडलं नाही म्हणून येत असेल आठवण. रेणुका बेटा, तुझ्या वडिलांना बोलावून घे आणि तुला वाटत असेल तर माहेरी जाऊन ये. रेणुका म्हणाली, नाही आई, मी जाणार नाही, मला इथंच राहायचं आहे. बरं बाई राहा इथंच, काही हरकत नाही, आई तिला म्हणाले. आकाश नेहमीप्रमाणे आपल्या कंपनीच्या कामावर लक्ष देऊ लागला आणि रेणुका घरी तिच्या सासू नणंदसोबत रमण्याचा प्रयत्न करू लागले. एक दिवस आकाश कंपनीतून घरी आला आणि नेहमीप्रमाणे रेणुकाला कंपनीत घडलेल्या सर्व गोष्टी गमती-जमती सहज हसत खेळत सांगू लागला. रेणुका आपल्या कंपनीत अरुण माने कामाला लागला आहे नुकताच. सिमलामध्ये भेटला होता तो. ती एकदम घाबरली आणि म्हणाली, कोण? तो म्हणाला, अगं मी तुला त्याच्याबद्दल सांगितलं नव्हतं का, तो अरुण माने. पण का गं, काय झालं असे एकदमच तुला दचकायला? ती म्हणाली, नाही काहीच नाही. तो म्हणाला, तर बरं का रेणुका, हा अरुण माने मोठा गमतीदार आहे. त्याने आपल्या कॉलेज जीवनातील गोष्टी आम्हाला सांगून हसवून सोडलं. हं? रेणुकाने हुंकार भरला. तो म्हणाला, आज तुझी तब्येत बरी नाही का?
छे, माझ्या तब्येतीला काय झाले? पण डोकं मात्र खूप दुखतंय. आपल्या मनात उठलेलं वादळ त्याला कळू नये अशी तिची इच्छा होती. चल उठ बघू. एवढे बोलून आकाशने तिला एकदम उचलले आणि पलंगावर आणून झोपवले. ती म्हणाली, अहो हे काय? तुझ्या डोक्याला बाम लावतो म्हणजे तुला बरं वाटेल. आकाशने चटकन बामची बाटली घेतली आणि तिच्या कपाळावर बाम चोळला. तेव्हा तिने त्याचा हात तसाच आपल्या कपाळावर थोडा वेळ दाबून धरला. आकाशने तिच्या कपाळावरील हात बाजूला केला आणि तो स्वयंपाक खोलीत गेला. रेणुका सगळं बघत होती. 5 मिनिटातच आकाशने चहा करून आणला. त्याच्या हातातील कपबशी बघून ती एकदम ओरडली, अहो हे काय? चहा आणलाय तुझ्यासाठी. आई, पिहू सगळे बाहेर गेले आहेत ना? अहो, तुमचं आपलं काहीतरीच, असं बोलतच तिने त्याच्या हातातून कपबशी घेतली. खरं म्हणजे तिचं डोकं वगैरे काहीच दुखत नव्हतं. पर अरुणचं नाव घरात निघू नये म्हणून तिने हे सर्व नाटक केलेलं होतं. दोघांनी चहा घेतला. 4 दिवस निघून गेले. रेणुकाला थोडा विसर पडल्यासारखं झालं. आकाश कंपनीत गेला म्हणजे ती दुपारचा वेळ होती. पिहूसोबत बोलण्यात, टीव्ही बघण्यात, सासूसोबत मिळून स्वयंपाक पाणी करण्यात, काही पुस्तके वाचण्यात घालू लागली. एक दिवस नातेवाईकांच्या लग्नाला घरातले सगळेच गेले होते. कंपनीच्या कामामुळे आकाश घरीच होता म्हणून रेणुकाही गेली नाही. घरी फक्त ते दोघेच होते. सकाळचे 11 वाजले होते. यशवंतराव आणि पिहू आई सकाळीच लग्नाला निघून गेले होते. थोड्या वेळापूर्वी आकाशसुद्धा कंपनीत गेला होता. आता घरी फक्त एकटीच रेणुका होती. त्यांची मोलकरीण शांताबाई हिनेही लग्नासाठी सुट्टी घेतलेली होती. रेणुकाने नुकतंच सगळं आवरून जेवण करून सोफ्यावर बसून एक पुस्तक वाचत होते. तेवढ्यात दारावरील बेलचा आवाज आल्यामुळे तिने चमकून दाराकडे बघितले. कोण आलं असेल यावेळी असे म्हणतच तिने साडीचा पदर व्यवस्थित करून दार उघडले. दारात अरुण माने उभा होता. त्याला पाहून ती घाबरून दार बंद करणार तेवढ्यातच त्याने दारात पाय अडवून धरला आणि बळजबरी घरात घुसला. पाहू आता पुढच्या भागात तिच्यावर अजून कोणतं संकट ओढवतं ते. त्याच्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.